आज आपण पालकाचं वरण कशा पद्धतीनं बनवायचं, कारण कुकरमध्ये न करता आपण हे एका वेगळ्या पद्धतीनं याची रेसिपी आज जाणून घेणार आहोत। आपण सर्वप्रथम इथे म्हणजे अर्धा पाव पालक घेतली आहे आणि या ठिकाणी आपण सर्वप्रथम ही पालक बारीक चॉप करून आपल्याला घ्यायची आहे, कारण आपण ही पालक जी आहे तर त्या कुकरमध्ये डाळीसोबत लावणार नाही आहोत। कारण जर आपण कुकरमध्ये ही आपल्या वरणासोबतच जर ती शिजवली डाळीसोबत तर त्यामधील व्हिटॅमिन हे कमी होतात। अशा पद्धतीने आपल्याला ही बारीक चॉप करून घ्यायची आहे। आपण कांदा यापूर्वीच कापून ठेवला आहे। तो चॉप झाल्यानंतर आपल्याला आलं आणि लसूण हा बारीक करून घ्यायचा आहे। आल्याचे देखील आपल्याला बारीक या ठिकाणी चॉपच करायचे आहेत, कारण आलं आणि लसूण हा चॉप जरी केला आपण तरी त्याचं देखील एक वेगळी चव येते। फक्त याचे काप जे आहेत ते आपल्याला काळजीपूर्वक बारीक करून घ्यायचे आहेत। दोन्ही आपण या ठिकाणी बारीक करून याचे तुकडे करून घेऊया। लसूण देखील आपण हा चॉपच करणार आहोत, त्याची पेस्ट करणार नाही आहे, कारण पालकाचं वरण हे बनवण्यासाठी लागणारं जे साहित्य आहे तर त्या साहित्याची यामध्ये म्हणजे कांदा, आलं आणि ह्या तीन बाबी महत्त्वाच्या असतात। लसूण आणि आपला आता आलं या ठिकाणी चॉप झालेला आहे। यानंतर आपल्याला महत्त्वाचा जो टोमॅटो आहे, जो पालकाच्या भाजीला एक वेगळी रंगत आणि वेगळी चव जी देते, म्हणून टोमॅटो देखील आपल्याला बारीक चॉप करून या ठिकाणी घ्यायचा आहे। कारण टोमॅटोमुळे एक वेगळी चव आपल्या भाजीला व टोमॅटो वापरल्यामुळे भाजी घट्ट होण्यास देखील आपली मदत होते। यानंतर आपण कोथिंबीर जो आहे तो कोथिंबीर देखील बारीक चॉप करून घेऊया, कारण कोथिंबीर आपल्याला दोन वेळा वापरायचा, एक भाजी करताना आणि भाजी तयार झाल्यानंतर देखील तो वापरायचा आहे। यानंतर कढई इकडं आपण घेऊया आणि आपल्या पालकाचं वरण किती लोकांसाठी बनवत आहोत त्यानुसार आपण तेल घ्यायचं आहे। साधारण 4-5 लोकांसाठी बनवायचं असेल तर 3 बुटले तेल या ठिकाणी आपण घेऊया। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये राई आणि जिरं हे दोन्ही आपण या ठिकाणी टाकून घेऊया। सर्वप्रथम राई आणि राईनंतर या ठिकाणी आपण जिरं ॲड करूया, कारण आपलं तेल गरम झालेलंच आहे। जिरा आणि राई यामध्ये आपल्या चविष्ट भाजी बनण्यासाठी जिरा आणि राईचा आपण नेहमीच वापर करतो। त्यानंतर आपल्याला हा चॉप केलेला कांदा टाकायचा आहे। कांदा आपल्याला हलका गोल्डन ब्राऊन या ठिकाणी फ्राय करून घ्यायचा आहे, कारण कांदा हा महत्त्वाचा पदार्थ जे की आपल्या भाजीला एक वेगळी चव, म्हणून हा कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर मग त्या ठिकाणी मिरची पण आपल्याला टाकून घ्यायची आहे। कांदा आणि मिरची ही गरम झाल्यानंतर आपल्याला हा कढीपत्ता जो आहे तो टाकून घ्यायचा आहे। थोडा आस कमी करायचा, कारण एकदा तेल गरम झाल्यानंतर मग तो कढीपत्ता तळतळ करणार नाही, म्हणून थोडा आस कमी करून घेतला तर चालेल। त्यानंतर आपण शेंगदाणे अर्धी वाटी या ठिकाणी घेतले आहे, कारण या पालकाच्या भाजीला वेगळी चव, कारण या पालकामध्ये आयर्न तर असतेच आणि सोबतच जर आपण शेंगदाणे ॲड करू तर त्या माध्यमातून आणखीन आपली भाजी चविष्ट बनण्यासाठी व वेगळे व्हिटॅमिन यामध्ये ॲड होण्यासाठी चांगलं एक त्या भाजीला चव येते। त्यानंतर चवीपुरतं आपण ह्या ठिकाणी हिंग टाकून घ्यायचं आहे। व्यवस्थित एकदा मिक्स करून पुन्हा आपल्याला इतर मसाले या ठिकाणी जे आपण आलं आणि लसूणचं पेस्ट बारीक चॉप केले होते तर ते आलं लसूणचं चॉप आपल्याला या ठिकाणी टाकायचे आहे। पुन्हा एकदा ते आलं आणि लसूण होईपर्यंत, त्यानंतर आपण चॉप केलेला टोमॅटो होता तो टाकून घ्यायचा आहे। पुन्हा आज जर जास्त असेल तर तो कमी या ठिकाणी करून घ्यायचा। तर मंद आचेवर ही फोडणी दिली तर ती जळणार नाही व व्यवस्थित त्याची एक चव, कुरकुरीतपणा ज्याला म्हणू आपण, ती चव देखील चांगली आपल्या भाजीला येणार आहे। व्यवस्थित परतून घेतल्यानंतर मग आपण या ठिकाणी इतर मसाले यामध्ये ॲड करणार आहोत। या ठिकाणी आपल्या चवीनुसार 2-2 बारीक चम्मच आहे ते, त्यानुसार आपण लाल तिखट टाकून घेतलं आहे आणि त्यानंतर 1.5 चम्मच ही म्हणजे लहान हा
आपला चम्मच आहे त्यानुसार 1.5 चम्मच, मोठा चम्मच एक जरी टाकला तरी चालेल. त्यानंतर आपल्याला महत्त्वाचं म्हणजे ही पालक घ्यायची आहे आणि पालक ही आपल्याला या तेलामध्येच या मसाल्यासोबत फ्राय होऊ द्यायची आहे. कारण आपण कुकरमध्ये न लावता ही एक वेगळी चव व भाजीमधील पालेभाज्यातील व्हिटॅमिन जास्त शिजवल्यामुळं ते नाश पावतं. म्हणून आपल्याला एक चव आपली तशी राहावी व भाजीमधून जे मिळणारे व्हिटॅमिन आहे ते आपल्याला योग्य मिळावे. त्यानंतर आपल्याला इथे 1.5 चम्मच ते 2 चम्मच मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मीठ टाकल्यानंतर त्याला मिक्स करायचं आहे. 1 ते 1.5 मिनिट आपल्याला या ठिकाणी पालक छान तेलामध्ये होऊ द्यायची आहे. कारण आपण कुकरमध्ये न लावता ती पालक या ठिकाणी तेलामध्ये फ्राय करतो आहोत. आणि मग या ठिकाणी आता आपण जे वरण आहे आपलं छान असं 4 शिट्ट्या याला येऊ दिल्या होत्या. त्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. या ठिकाणी वरण ॲड केल्यानंतर पण व्यवस्थित 1 ते 6 मिनिट या ठिकाणी त्या वरणाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कारण ते मिक्स व्यवस्थित झाल्यानंतर मग आपल्याला या ठिकाणी थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. कारण हे देखील भाजी फोडणी दिल्यानंतर किंवा लास्टला ज्या वेळेला आपण काढू त्यावेळेला कोथिंबीर टाकायचाच आहे. 30% टाका. त्यानंतर आपला हा थोडासा गरम मसाला आणि थोडा म्हणजे मटण मसाला आपल्याला अर्धा चम्मच साधारणतः या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. जे की आपल्या भाजीला विशिष्ट चव या दोन्ही मसाल्याद्वारा येणार आहे. जास्त टाकायचे नाही. त्यानंतर एकदा मसाले टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला हे या ठिकाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. जे याची जी चव आहे आणि रंगत आहे ती आपल्याला छान एक टेक्स्चर आणि छान अशी चव या मसाल्याद्वारा आपल्या भाजीला येणार आहे. आणि त्यानंतर मग आपल्याला या ठिकाणी पाणी यामध्ये ॲड करणं गरजेचं आहे. जास्त पाणी न टाकता आपल्या वरण आपलं किती आपण डाळ घेतली होती त्यानुसार या ठिकाणी पाणी टाकावं, जेणेकरून भाजीची जे थिकनेसपणा जास्तही पातळ न होता हे व्यवस्थित मिक्स राहील. म्हणजे साधारणतः घट्ट बनेल अशा पद्धतीनं आपण हे पालक वरण जर बनवायला घेतलं तर निश्चितपणे याची एक छान चव आपल्याला मिळणार आहे. आपण बघू शकता की जसं जसं हे गरम होईल तसं तसं आपली पालेभाजी देखील आणि त्याचा रंगत आणि कलर हा देखील छान आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे. व्यवस्थित त्याला उकळी येईपर्यंत आपल्याला 1 ते 1.5 मिनिट ह्या ठिकाणी पुन्हा आपला चम्मच जो आहे तर त्यानुसार आपल्याला मिक्स करायचं आहे. जेणेकरून कुठल्याही पद्धतीचं एक उकळी येईपर्यंत 1 ते 1.5 उकळी यायला आपल्याला याला 3-4 मिनिट लागेल. मित्रांनो, ही भाजी लहान मुलांना आवडेल आणि एक या भाजीमधील जे व्हिटॅमिन आहेत ते देखील बरकरार राहतील. म्हणून आपण बघू शकता की या पद्धतीनं आपल्याला हे 2-3 मिनिट म्हणजे एक उकळी आल्यानंतर देखील पुन्हा हे आपल्याला भाजीचं व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे. जेणेकरून या भाजीचा जी चव आहे आणि रंगत आहे खाली भाजी उतू जाणार नाही. आणि जर आपण या ठिकाणी समजा भांडं व्यवस्थित मोठं घेतलं तर त्या ठिकाणी कुठलीही अडचण आपल्याला येणार नाही. पुन्हा आपला आता ही भाजी तयार होत आहे. कोथिंबीर आपण टाकून घेतो आहे. अशा पद्धतीनं हे आपण भातासोबत किंवा भाकरीसोबत किंवा चपातीसोबत देखील खाऊ शकता. तर बघू शकता मित्रांनो, अशा पद्धतीनं आपलं जे आहे पालक वरण हे एक तयार झालेलं आहे. तर निश्चितपणे